दर पमाई उघडून देते मी. चल जा चढा. परम बघा, परमला सोडायला एवढी मोठी गाडी. हो ना पमा? काय होत होतं स्कूल मध्ये? मला वाटतं ना तर माझ्या पायाला कशी अशी वितरली वाटतं ना, तेव्हा मला वाटतं माझ्या चक्कर लागली आणि डोळे फडफड करता ना, तर वाटतं मग झालं असं तर माकडले असं होतं, तेव्हा चक्करच येतात. पाय कसे होता? कसं पॉपीचं नाव घेतय? का बरं त्याला त्रास देतो परम? का बरं ओरडायला लावतो? हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल. तर तुम्हाला वाटतंय परम कुठे? एक सेकंद दाखवते तुम्हाला आमच्या पलम कुठे. आज परमला कोण रेडी करतंय बघितला का? पप्पा. गुड मॉर्निंग, नमस्कार कर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. अरे किती वेळा थार दाखवतो. निर्मल नमस्कार कर ना त्यांना. नमस्कार. तुमचं कसे आहात तुम्ही? आता तू कुठे चालला? स्कूलला चालला. स्कूलच्या आधी कुठे चालला? आई बाबांना. आई बाबा म्हणजे कोण? आई बाबांना. आजी बाबा. आजी बाबांना भेटायला चालला. कुठे तुझे आजी बाबा? हो का? मग तू स्कूलला जाशील ना? नाही. काय बोलला? ललनाल नाही ना? खलस का? नेमकं ना होतं काय, आलेले आहेत माझे सासू सासरे, गेलेले तिकडे माझ्या दिरांकडे जेठांकडे, आणि त्याला पहिले जायचंय तिकडे भेटायला. तिकडे भेटून झाल्यानंतर तो जाणार आहे स्कूलला. आणि करतो काय तो नेहमी, जेव्हा पण त्याचे पप्पा जाता ना त्याला सोडायला, तर नेहमी भोंगा लावतो. पप्पा मला नाही जायचं. कसे म्हणतो परम? कसे म्हणतो पप्पा सोडायला आल्यावर? असे म्हणतो. मग पप्पा काय म्हणता तुला? मग पप्पा म्हणता जा माकड्या. काय म्हणता? असे म्हणता. चला आता ना आहो परमला रेडी करतायत. तोपर्यंत मी परमचं वॉटर बॅगचं झाकण कुठे? हा, तोपर्यंत आता परमचं मी टिफिन आणि वॉटर बॅग पॅक करते. परम तुला आज काय टिफिनला? भाजी पोळी. कॉलेट. शेवभाजी. काय फिनिश करून येशील ना? म्हण ना आता घ्यायला तू ये. बोल ना. त्याचे ना नेहमीचे डायलॉग आहे बरं का. शाळेजवळ गेला का मम्मी घ्यायला तू ये आणि शोलायला पप्पा येतील, असंच त्याचं रोजची वाक्य असतात. आणि आता बनवली मी मस्त अशी शेवभाजी आणि त्याला देते शेवभाजी पोळ्या. वॉटर बॅग भरून घेते कारण लेट नको व्हायला. तिथे तर अजिबात लेट चालत नाही. उद्या आहे त्याची स्कूलला मीटिंग, पुन्हा तिकडे पण जायचं. उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला माझी किती घाई आणि किती गडबड आहे ते. चला मग तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. परम स्कूलमध्ये जाऊन आला की घेते तेव्हा व्हिडिओ. तोपर्यंत दुपारचं मी काय आता घेत नाही कारण माझे खूप सारे कामं पडलेले, म्हणून आज आहो चाललेत त्याला सोडायला. हो चला आता चालला माझा परम स्कूलला. मी काय म्हणते, 4 व्हीलर मध्ये चालले ना, पहिले आय कार्ड घालून द्या, मग काय उडणार नाही ना. आय कार्ड लावून द्या. ते आय कार्ड आहे ना इतकं उडतं ना हवेने, कधी कधी पडायची भीती वाटते. त्यामुळे मी त्याला स्कूलला गेल्यावरच आय कार्ड घालत असते. ते चेकबुक काय नाही एवढं. चला तर तुम्हाला दाखवते माझी पमा कशी चालली स्कूलला. परम रडू नका पप्पा सोबत. चल पमी कुठे चालली तू? स्कूलला. भेटला काय म्हणे आई बाबा तुला? इकडे बघ ना, छान छान म्हणे. अजून काय बोलले तुला? लवकरली बोलले. काय बोलतो? थांब मागचे ना हे. थांब पम्मा, ही गाठर आहे ना ते आपण झाकून देऊ. दर पम्मा उघडून देते मी. चल
जा चढा. परम बघा, परमला सोडायला एवढी मोठी गाडी. हो ना पमा? इकडे बघ, बाय कर. त्यांना सांग मी स्कूलला जाऊन येतो. थांब ना, तोपर्यंत ब्लॉग आपण संध्याकाळी भेटू. तू एवढं जरा लावतोय हुशार. बाय पमा, बाय कर ना. बाय पम्मा. अजून काच खाली कर ना तू थोडासा. पम्मा ललू नको हा. बाय पम्मा. काय झालं, काच खाली केली वापस. ठीक आहे बाय. पप्पाला लय घाई असते काचवर करायची. बाय. चालली तू. आत्ताच परम गेला स्कूलला आणि लगेच मला अर्जंट मध्ये काम आलं बिलांचं. आता पहिले ते करावं लागेल. आणि बघा, आज तर साधं चेहऱ्यावर टिकली सुद्धा नाहीये. सकाळपासून कामच इतके चाललेले आहे की आज तयारी सुद्धा केलेली नाहीये. खरंच ना, कधी कधी इतका दिवस बिझी जातो ना आपल्याला की काही करायला टाइम भेटत नाही. अरे यार, याला काय झालंय. हां झालं. आता पहिले बिलं करून घेते, त्यानंतर जेवण करून घेते आणि इकडे होतोय आता लॅपटॉप स्टार्ट. तोपर्यंत बघू तिकडच्या बेडरूममध्ये कोण आहे. म्हणजे माझा शिवायच आहे. आज शिवाय स्कूलमध्ये गेला आणि रिटर्न घरी आलाय. बाई, अजून जेवणच चालू आहे. अरे मग पोळी घ्यायची ना खाली येऊन. हा, किती वेळ झाला जेवण चालू आहे सांग बरं. खरं खरं सांग. 1 तास झाला ना. मग कधी जेवण संपणार आहे. हा मग किती वेळ झाला जेवण चालू आहे त्याचं. परमला दिलं तेव्हापासून तो पोरगा तयारी करून अजिबात नाही. मग पोळी घे खाली आणि भाजी पोळी फिनिश कर. काय झालं तर तो पोरगा बिचारा तयारी करून स्कूलला चालला पण गेला. स्कूल स्टार्टही झाली. 1:30 वाजत आला. 1 1:30 तुझ्या भाषेत. आणि अजून ह्याचं जेवणच चाललेलं आहे. आवर जरा पटपट. आणि हा आहे ना, असं नीट खात नाही पीत नाही ना. आज काय झालं भाऊ स्कूलमध्ये. सांग ना, स्कूलमध्ये काय झालं. ऍक्शन नको करून सांगू, नीट सांग तोंडाने. जोरात बोला, जोरात बोल. काय झालं, कसं काय झालं, डिटेल मध्ये सांग थोडस. कसं होत होतं. अरे बोल ना, जोरात बोल. हा, याचा आवाज कमी कर टीव्हीचा पहिले, मग तुझा आवाज ऐकू जाईल त्यांना. काय होत होतं स्कूलमध्ये. मला वाटतं ना, त्या माझ्या पायाला कशी अशी वितरली वाटतं ना, तेव्हा मला वाटतं माझ्या चक्कर लागली आणि डोळे फडफड करता ना. वाटतं मग झालं असं तर माकडले आहे असं होतं. त्या माझ्या चक्करच येतात. पाय कसे होतात तुझे. वितळले म्हणजे काय. म्हणजे असे डायरेक्ट चाललेच गेले पाय. असं वाटत होतं का. आणि डायरेक्ट काय झालं मग, खाली पडलं होतं का चक्कर येऊन. नाही, माझा साथ होता प्लेस काही चालू होतं. माझा साथ खाली गेला होता असा. त्याने असं केलं. मी तिला बोललो चक्कर सारखं होते. तो टीचरकडे घेऊन गेला. म्हणजे पडला नव्हता ना. मग तुझी टीचर काय म्हणे मला फोन करून. काय, लवकर या, शिवाय चक्कर येऊन पडला असं सांगितलं मला. तू सोडून दिलं होतं का. मग तो तुला धरून घेऊन गेला होता का. टीचरच घेऊन गेले. तर ह्याचा असं आहे, अजिबात जेवण नीट करत नाही, पूर्ण सगळं काही खात नाही आणि आम्हालाही टेन्शन देतो. आणि अजून होतं माझे पायच दुखता, मला चक्करच येते, मला हेच होतं. जर याने चांगलं खाल्लं पिल्लं तर कशाला बरं चक्कर येईल तुम्ही सांगा. पण नाही, मुलं आहे ना आपल्या अजिबात ऐकत नाही. मुलं मोठे हो का लहान असो त्रासच देतात. चला आता इकडे लॅपटॉप झाला माझा स्टार्ट. आता मी घेते बिल करून. आणि तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की आमचं 3 BHKचं घर आहे. खाली 1 बेडरूम आहे आणि वरती 2 आहेत. इकडे 1 आहे आणि तो 1 आहे जिकडे शिवाय बसलेला आहे. तर चला आता घेते पहिले मी बिलं बनवून आणि नंतर भेटते. मी म्हटली होती की परम आल्यावरच व्हिडिओ घेईल,
पण काय करू, आलं काम, म्हटलं चला आता हे दाखवलं पाहिजे की किती बिझी शेड्यूल असतं, की साधी कपाळाला टिकली लावायला आज टाइम नाही भेटलेला आहे. ठीक आहे, जाऊ द्या, असतं एखाद दिवस असं. चला मग आता आवरून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. हे बघा, आत्ताच घरी आलं हे पोरगं पण, आणि मी आत्ताच घेऊन आली त्याला. तो बघा कसं पॉपीचं नाव घेतोय. का बरं त्याला त्रास देतो परम? का बरं ओरडायला लावतो पॉपी? कसा ओरडतो तो? कसं नाव घेतो तू? करून दाखवते आता कसं नाव घेतोय. देवा, कसा करतो रे तो? पॉपी आवडत नाही तुला? आवडतो. मग का बरं त्याला घाबरवतोय तू? पॉपीला का बरं घाबरवतोय? ते पा कसं त्या तो पॉपी ना ॲम्ब्युलन्सला घाबरतो आणि परम आहे ना त्याला जास्त घाबरवतो. पमा नको, पमा त्याला त्रास नको देऊ. चला आले आता, सासू सासरे आलेत. करते मी स्वयंपाक आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. पमा, कोणाचे आई बाबा आहे? आमचे. माझी नाही का मग? माझी नाही बरं, माझी तुझीची का? जगाटी माझी नाही. कुठे दाखव बरं. तुझी वाटून घेतले का तुम्ही? काय रे, वाटून घेतलंय केक? बाबांचा बर्थडे आहे. तुला कोण आवडतं, आई का बाबा? आई आवडते. आणि बाबा कोणाला आवडता? ब्रदरला. म्हणजे तुझी आई आणि ब्रदरचे बाबा का? कुठे तुझी आई? माझी आई. आणि हे ब्रदरचे बाबा. पण कोण जास्त आवडतं? परम. परम सायकल बाजूला कर. परत तुला कोण जास्त आवडतं? आई का बाबा? कोण आवडतं, आई का बाबा? आई आवडते. ओ बापरे. आई काय देते तुला? गुलाबजाम? काय औषध? ओ बापरे, म्हणजे बाबांनी औषध घेतलं त्याचं मी खाल्लं. कोणी औषध घेतलं आता? तू? कोण औषध घेत होता आपल्या इथं? कुठे औषध? ओ बापरे, नको दाखव ते औषध. फार आगाऊ येतो. काय? डिलीट करा. फार आगाऊ आहे परम. काय पण बोलतो का रे परम? इकडे आज त्यांना सांग, बाबांनी मला चिवडा आणला. कोणी आणला तुला चिवडा? बाबांनी आणला. आई बोललं होतं. तुला आवडला का चिवडा? त्यांना म्हणा छान आहे. तू बाबांना सांगितलं का छान छान आहे? छान आहे. छान. जेवायचं नाही का? चिवडा खायला बसला, जेवायचं नाही? ए, पप्पांनी काय आणलं बाबांसाठी? ते नाही, कोणतं पीस आणलं? मटन पीस. कोणासाठी आणलं? बाबांना आणलं. तू नाही खाणार आहे? काय झालं, तिखट लागलं? पाणी द्या ना. कोण देईल तुला पाणी? बाबांना सांगतोय पाणी द्यायला. बाबा चालले पाणी द्यायला ना तुला. हे ना तू आगा होते बाबांना सांगतो, बाबा पाणी द्या ना. जाय उलटा होऊन चांगला, नवी स्टाईल करत करत. परम, झालं का पाणी पिऊन? ते बाबा तिकडून येईल हुशार पळ. बरं, त्यांना सांग आता आम्ही जेवून घेतो. तोपर्यंत ब्लॉग आलोच मी थोड्या वेळात. थोड्या वेळात येतो. आवरलं आमचं सगळं काम. अरे वा. तर सगळं काम झालं, जेवण वगैरे झाले, भांडे घासून सगळं टोटल झालं. आणि आता आलो आम्ही वरती झोपायला. हो ना पमा? आज पमा तू उलट्या हाताला. पमा इकडून ये ना, या साईडनी ये. इकडून ये बाबडे, तू दिसत नाही, तुला बोलता येत नाही ना. अगं इकडे ये ना ग. इकडून ये, इकडून. हा, हे बघ. तर परम काय दाखवतो? नको ना, तुटून जाईल ना.
आज काय शिकवलं स्कूलला? ABCD एबीसीडी शिकवली आज पण. पूर्ण ABCD तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. काय नाही, काय राहिलं आता? काय बघायचा? या पोराला कोण काही सांगेल का? सांगावं आता. ह्या टायमाला सिकंदर लावायचा का आपण? याला बरं पिक्चरचे नाव कळतात. सिकंदर बघायचं, हे बघायचं, हुशार. तर चला आता ब्लॉग एंड करते, कारण खूप सारा थकवा आलेला आहे. खूप सारा बिझी शेड्यूल होता आज. खूप थकवा आहे आणि उद्याचं पण खूप कठीण आहे. एका ठिकाणी कार्यक्रम पण आहे, पुन्हा ह्या परमच्या स्कूलची मीटिंग पण आहे. ऍडमिशन काय अरे पोरग. ठीक आहे, उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करा. उद्या पण मी मस्त असं काहीतरी टाकेन, तुम्हाला दाखवेल परमच्या स्कूलमधली मीटिंग्स वगैरे सगळं काही. अगरे परम उलटा झाला ना. हे काय? डॉगी पडला. चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. पम्मा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, छान छान कमेंट्स करा आणि इथं येऊन बोलशील तर मी घेईल तुला कॅमेरामध्ये, नाही तर नाही घेणार. येणार आहे का इथं? चल, व्हिडिओ आवडल्यास छान छान आणि जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर तर आमच्या चॅनलला तोपर्यंत बाय, गुड नाईट. भेटूया. चला बाय.